हे घर आहे घर. कुठल्या रस्त्यावरचा नाका नाही जिथे तुमची दादागिरी चालेल. या घरामध्ये फक्त भाऊगिरी चालेल, असं म्हणत रितेश देशमुखने बिग बॉसच्या घरामध्ये आलेले 2 बॉडी बिल्डर यांचा जबरदस्त समाचार घेतलेला आहे. कारण ज्या पद्धतीने कॅप्टन्सी टास्क अंतर्गत या दोघांनी बिग बॉसच्या घराला अक्षरशः कुस्तीचा आखाडा तयार केला होता आणि ज्या पद्धतीने हे दोघेही एकमेकांशी भिडले होते, तर या दोघांचा समाचार तर या भाऊच्या धक्क्यावरती होणारच होता आणि तसा समाचार इथे रितेश भाऊने या दोघांचाही घेतला आहे. मित्रांनो, भाऊचा धक्काच रंगणार आहे आणि या भाऊच्या धक्क्यावरती तन्वी कोलते, दीपाली सय्यद आणि त्यानंतर ऋतुजा जामदार यांची शाळा झाल्यानंतर आता भाऊ येतात, ते म्हणजे बिग बॉसच्या घरातील 2 बॉडी बिल्डर म्हणजेच ओमकार राऊत आणि विशाल. कॅप्टनचे टास्क अंतर्गत या दोघांनी जबरदस्त फिजिकल राडा केला होता. म्हणजे तो टास्क संपल्यानंतर सुद्धा हे दोघे एकमेकांशी भिडताना दिसत होते आणि काय काय एकमेकांना बोलत होते, शिव्या देत होते, अंगावर एकमेकांच्या धावून जात होते. तर याचा समाचार होणारच होता आणि आज रितेश भाऊने या दोघांचा समाचार घेतला. रितेश भाऊ सांगताना दिसत आहेत की हा जो शो आहे हा महाराष्ट्राच्या घराघरात पाहिला जातो. तुम्ही काय आदर्श देता जो कोणी शो पाहतो त्यांना? प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या बॉडीचा माज करता, दुसऱ्यावरती चालून जाता, शिव्या देता, हे अजिबात चालणार नाहीये. हे माझं घर आहे, रस्त्यावरचा नाका नाही. इथे तुम्ही दादागिरी कराल आणि या घरामध्ये फक्त आणि फक्त भाऊगिरीच चालणार आहे. हे घर जयकांत शिकरेचं आहे आणि मी तो जयकांत शिकरे आहे, असं म्हणत रितेश देशमुखने या दोघांची जबरदस्त कानउघडणी केली आणि विशाल कोटियान याची थोडीशी जास्तच कानउघडणी केली. कारण ज्या पद्धतीने तो इथे ते काहीतरी लावतो नाही का विशाल, व्ही आणि के, तर काहीतरी त्याचा एक व्ही काय के फेकून दिला होता ओंकारने आणि ज्या पद्धतीने विशालने ओंकारला टार्गेट केलं होतं, त्याला अक्षरशः माफी सुद्धा मागायला लावली होती आणि मी तुला नंतर घेऊन देईन असंही सांगितलं होतं. यावरती विशाल कोटियान असं बोलला होता की तुझं आयुष्य गेलं तरी ते तू घेऊ शकत नाही, एवढी त्याची किंमत आहे. आता याच्यावरती सुद्धा विशाल कोटियान याची जबरदस्त अशी शाळा घेतलेली आहे. रितेश भाऊने पहिलाच भाऊचा धक्का जबरदस्त घातलेला आहे आणि या दोघांची त्या कुस्तीच्या आखाड्यावरनं जी काही शाळा झाली ती एकच नंबर झाली. तर मित्रांनो, आज भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊ हे स्पर्धकांची जबरदस्त शाळा घेताना दिसणार आहे. यामध्ये विशाल आणि ओंकार राऊत या दोघांची शाळा घेतली आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.